साप निघलं घरात. 2110 बिल झालंय आपलं, 2010 चा डिझेल आलंय. चुकून पडला असं तुमच्याकडून. पाहुणे कुठे चालले? कुठे चालले? अक्कलकोट अक्कलकोट. आम्ही एक मस्त असं बेड केलेलं आहे दादूसाठी. नात करते काय ना करून भाई आपल्याकडे आले स्पेशल मलाई कॉफी घेण्यासाठी. शुभम भैया खेडकर एकदम रिस्टार फेमस आहेत ते. पुढच्या वर्षी लेकर काढायला घेऊन चालवा लागेल ना मला. कोणाचे? व्यंकूचे? तुमचे दोघांचे. डॉन 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 फोटो निकालो. मित्रांनो, पंढरपूरमध्ये आम्ही चप्पल स्टँड मांडलेलं आहे. बघू शकता चपला वगैरे आम्ही इथं ठेवल्या घेतलेल्या आहेत. इथं मेन डोर आहे आपलं. हे आहे आपलं अगारोचं इलेक्ट्रिक हेड शेवर. स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो जसं की मी तुम्हाला बोललो होतो आपली फॅमिली ट्रिप जाणार आहे. सो आज आपण चाललोय आपल्या फॅमिली ट्रिपसाठी. निघतोय एक 5 मिनिटामध्ये निघतोय आपण. सो तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, सगळ्या घडामोडी दाखवणार. आमच्या फॅमिलीमध्ये एवढं धम्माल मस्ती असते ना, सगळी तुम्हाला दाखवणार आहे. शूट करता आलं पाहिजे फक्त भाई मला, कारण की मला जास्त ब्लॉग शूट करता येत नाही म्हणून माझे ब्लॉग कमी येतात. बट फायनली मी ठरवलंय ब्लॉगवर ब्लॉग टाकणार आहे मी. सो चला बघूया. मेजर 2 तास झाले रेडी आहे. मेजर जल्दी कोणासाठी गेली जागा? तुम्ही गाडी चालवायची आता. कुठे चालले पाहुणे? पाहुणे कुठे चालले? कुठे चालले? अक्कलकोट अक्कलकोट. हवा थोडी जास्त झाली आहे तर हवा थोडी कमी करतो मी. खरं काय? ओ ऐका ना, 2110 बिल झालंय आपलं, 2010 चा डिझेल आलंय. चुकून पडला असं तुमच्याकडून. आम्ही एक मस्त असं बेड केलेलं आहे दादूसाठी. अरे तर आरामात बसलाय. 30 किलोमीटर पण नाही आलो आणि गाडी थांबवली आहे. कसला बेत आहे बघू द्या. वडापाव मिरची मस्त असा बेत आहे. ते मामी म्हणल्या दादा रडला म्हणून यावं लागलं. म्हणलं मामा रडला त्याचं काही नाही का? पप्पा किती गाईज. ऍक्च्युली आज आम्ही जाणार फॅमिली ट्रिप वरती खूप दिवसानंतर, 7-8 महिन्यानंतर. तर पप्पा दाढी वगैरे करताय. मी तर क्लीन शेव करत नाही. मी एक प्रोडक्ट आणले त्यांच्यासाठी, तुम्हाला पण दाखवतो. 1 मिनिट जस्ट. तर मित्रांनो, हे आहे आपलं अगारोचं इलेक्ट्रिक हेड शेवर, ज्याने तुम्ही तुमच्या डोक्यावरील केस एकदम स्मूथ आणि इझी पद्धतीने क्लीन करू शकता. सोबतच तुम्ही तुमची बियर्ड पण पूर्ण क्लीन करू शकता. आणि हे कुठे पण घेऊन जाणं एवढं इझी आहे, कारण की याच्यासोबत आपल्याला असं एक पाऊच भेटला जातो. आणि हे येतं फ्लोटिंग हेड सोबत. म्हणजे ते तुमच्या त्वचेच्या संपूर्ण भागामध्ये जाऊन त्वचा एकदम गुळगुळीत पाहिजे तशी आणि एकदम आरामदायक एक्सपिरियन्स देते. याच्यामध्ये तुम्हाला एक रिचार्जेबल बॅटरी भेटून जाते, ज्याला तुम्ही 2.5 तास चार्ज केलं तर तुम्ही याला आरामात 120 मिनिट चालवू शकता. आणि याच्यामध्ये एक तुम्हाला सी टाईपचा चार्जिंगचा पोर्ट बघायला भेटतो. आणि याच्यासोबतच दिलेल्या सी टाईपच्या केबलने तुम्ही याला आरामात चार्ज करू शकता. सेवरमध्ये तुम्हाला नॉन स्लिपी ग्रिप दिलेले आहे, ज्याच्यामध्ये ते तुमच्या हातातून घसरू शकत नाही किंवा पडू शकत नाही. हे शेवर IPX7 वॉटरप्रूफ आहे, ज्याला तुम्ही वेट अँड ड्राय सिच्युएशन मध्ये पण वापरू शकता. आणि याला तुम्ही पाण्याने देखील धुवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला स्टेनलेस स्टील ब्लेड्स बघायला भेटतात आणि 6 फ्लेक्झिबल हेड्स पण बघायला भेटतात. याच्यामध्ये 6D फ्लोटिंग हेड टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली आहे, ज्याच्यामुळे तुम्ही एकदम स्मूथ आणि क्लोज एक्सपिरियन्स पण घेऊ शकता. सोबतच तुम्हाला डिटॅचेबल मॅग्नेटिक हेड पण बघायला भेटतात, ज्याला तुम्ही इझिली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकता. पाणी घ्या. काय राड झालाय. मागच्या बेडचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही बेड हे केलंय आणि शिफ्ट करतोय पेशंटला. तर पेशंट कुठे गेलं? पेशंट ज्यावेळेस झालं ना त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होतं. मम्मी मागं झोपायसाठी बघाडे किती भांडणं चालले होते. ही 2दा-3दा म्हणली मी मागं बसते, मी मागं बसते. पप्पा पण म्हणले पुढे गेली, मी मागं बसतो. यो वाला मी पण बसतो. बसला दादू. नात करते काय ना करून भाई आपल्याकडे आले स्पेशल मलाई कॉफी घेण्यासाठी. शुभम भैया खेडकर एकदम रिस्टार फेमस आहेत ते. 2 नंबरला आपला फोटो लागलेला आहे आणि इथे खूप जास्त सगळ्या सेलिब्रिटींचे फोटो इथे लागलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल त्या हॉटेलवरती आपला फोटो वगैरे लागला होता, पण
म्हणजे बाहेर आपल्याला भाई किती इज्जत आहे भाई. तिथे एवढे सेलिब्रिटीचे फोटो लागले, तिथे आपला फोटो लागलाय आणि हे आपले घरचे आपल्याला थोडी पण इज्जत येत नाही भाई. हा आहे की नाही इज्जत? पुढे बघ. हा? बघा. घरामध्ये आपल्याला इज्जतच नाही भाई. लय अवघड आहे. पुढे चल. चाललोय, ड्रायव्हर बनवून ठेवलंय मला. ड्रायव्हर काय बनवलंय भाई? मला ड्रायव्हर बनवून ठेवलंय. वाजले 1:30 आणि आम्ही पोहोचलोय सोलापूर. नियर सोलापूर आहे. अजून 1 ते 1.5 तास जाणार आहे अक्कलकोटला पोहोचायला. तुम्हाला मी सांगितलं नव्हतं आम्ही कुठे चाललोय, बट आम्ही चाललो अक्कलकोटला. आणि एकटाच ड्राईव्ह करतो, त्याच्यामुळं इथे कोणाला ड्राईव्ह येत नाही ॲक्च्युली. सो सगळे झोपलेत. आता माझा को पायलट पण चेंज झालेला आहे. आत्तापर्यंत माझे 3 को पायलट चेंज झालेले आहेत गाईज. मी एकटाच येतो ज्या सीटावरती अजून टिकून आहे. बट काय विषय नाही, फॅमिली आपली एकदम हळू चालवतोय, सेफ चालवतोय. आणि ॲक्च्युली मी कंटिन्यू सेफच चालवतो. बट तोंडावर पाणी वगैरे मारलंय, थोडं फ्रेश वगैरे झालो. 2:13 झालेत आणि फक्त 16 किलोमीटरचा प्रवास आमचा बाकी आहे. थोडासा चहा वगैरे पितो कारण की खूप वेळ झाला मी गाडी चालवतोय. ऑलमोस्ट 6 तास होत आलेत गाडी चालवतोय मी. पिशवीच कशाला घेतलीस तू? पिशवीची काय गरज आहे तुला? बरोबर आहे, पिशवीची काय गरज मग हे नारळ कशात घ्यायचे? मग पुढच्या वर्षी लेकरं काढायला घेऊन चालावं लागेल ना मला. कोणाचे? व्यंकूचे? तुमचे दोघांचे. व्यंकूचे तुमचे दिवाळी करायचे. पप्पाला चालता येईल का? लेकरं घेऊन आमची पप्पाला चालता येईल का? कडव घेणार. खांद्यावर डोक्यावर बसवणार. इकडे जायचं आपल्याला. हे आहे बाळप्पा महाराजांचा मठ. इथे तू नाही आली ना मम्मी आतापर्यंत? नाही आपण आत्ताच आलोय ना? हां, मी आलेलो याच्या आधी. हो, हे जे तुम्हाला दिसतंय इथे स्वामींचे पाऊल, इथे त्यांनी ठेवलेले पाऊल आहेत इथे. तर याच्यावरती कोणीच पाय देत नाही ॲक्च्युली ह्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता बाळप्पा महाराजांचा हा मठ आहे. इथे पाय वगैरे अजिबात द्यायचं नाही, तर स्वामींचे पाऊल वगैरे आहे. आपण डायरेक्ट एकच रूम केली होती आपल्या सगळ्यांमध्ये. सो आता आपण करतो चेकआउट हॉटेलवर, कारण की आपल्याला पुढे पण जायचं आहे, अजून पंढरपूर वगैरे पण जायचं आहे. चोळप्पा महाराजांच्या मठाकडे, मगाशी आपण बाळप्पा महाराजांच्या मठाकडे होतो, आता आपण चोळप्पा महाराजांच्या मठाकडे आलेलो आहे. स्वामींचा समाधी मठ आहे, तर इकडे पण नक्की या. सकाळी सकाळी लवकर आलं ना समाधी मठामध्ये, तर तुम्ही ते अभिषेक वगैरे पण करू शकता. तुमची इच्छा असेल ते तुम्हाला समाधीपर्यंत जाऊ देतात आणि दर्शन वगैरे करू देतात. सो मी केलं याच्या आधी. आत्ता आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही केलं नाही, तर आत्ता पण आम्ही करणार होतो. आता आपण निघतोय पंढरपूरसाठी. व्यंकुला आहे ना, मी आत्ता सांगितलं इकडं क्लच असतो, मध्ये ब्रेक असतो आणि इकडं ॲक्सिलेटर असतं. आणि क्लच दाबल्याशिवाय गिअर टाकायचा नाही. ठीक आहे, त्याला काय गाडी येत नाही, पण तुला कळलं ना? शिकला ना तू? मग बसू का मी पलीकडं? आता मी त्याच्या हातात गाडी देणार आहे. फर्स्ट टाइमच तो गाडी चालवतोय. बाप्पा आम्हाला उतरून दे. अहो उतरून दे. व्यंकू गाडी शिकलाय बाप्पा. गाडीत बसशील ना? बाप्पा पाय 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 मागून देऊ. हा? मागून येतो. मागून येता? तुम्हाला भरोसा नाही का व्यंकूवर? काही ना. शिकलाय गाडी खरंच. आत्ता म्हणला मला मी शिकलोय. बघू दे ना मग, चालू जाणं बघून द्या मला. उतरून दे भो, आणि मग त्याला उसळ चालेल. मग आम्ही काय म्हणलं? भरोसा नाही का तुम्हाला? भरोसा नाही तुम्हाला? बरं थांब, तू टेस्ट घेतो. हे बग इकडं काय असतं? इकडे क्लच, हा इथं, ब्रेक, हा इकडं, ऍक्सिलेटर, हा हे काय आहे? गिअर. हा कधी बदलायचा? गिअर कधी बदलायचं म्हणजे? गिअर कधी चेंज करायचा? कधी चेंज करायचं म्हणजे काय सांगायचं तुला? अरे तसं येईन तसं नाही का? इथे आहे ना कोणी कोणासोबत बोलत नाही. एवढे भुकाले सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. चहा वगैरे पिलंय फक्त तेवढंच. त्याच्यामुळे ना मी पण आता जेवण करतो आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. डॉन 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 फोटो निकालो. डॉन डॉन फोटो निकालो जल्दी. डॉन पोहोचले पंढरपूरमध्ये आणि 6 वाजलेत. अजून आपल्याला आपल्या मावशीकडे पण जायचं, कारण ते जेवण वगैरे बनवून ठेवलेलं आहे. चंद्रभागेमध्ये जायचंय, हात पेटून धुवायचे आणि मग आपल्याला यायचं दर्शन झाला. नीट आंघोळ घाल मम्मी पप्पाला. मम्मी पप्पाला नीट आंघोळ घाल चंद्रभागेमध्ये. बुडून खाली बसा खाली पप्पा. पप्पा खाली बसा.
हे बघा, अरे गण पुसला मामाचा, गण पुसला मम्मी. बाटली बघू दे. किती वाटेल ए नका डोकं नका टाकू. दातो धुतलं तोंडांची. आता तोंडाला पाणी सुटलं ना आता. ओके, आमचं दर्शन वगैरे झालं नाही कारण की इथं खूप जास्त गर्दी आहे. मुख दर्शना पण खूप जास्त गर्दी आहे आणि मम्मी त्या बोलताय की त्यांना दर्शन घ्यायचंय. सो आता बघू, मुख दर्शनाला वगैरे थोडी कमी लाईन असेल तर आपण मुख दर्शन वगैरे घेऊ, नाही तर मग आपल्याला असंच जावं लागेल कारण की गर्दी खूप आहे आज. आवडणं एवढे वाईट दिवस आले, हे सगळे दर्शनाला गेले आम्हाला सोडून. आणि इथं बघा चपला आम्ही वागवतो यांच्या. लिटरली एखाद्याने बघितलं ना भाई बोलल की हा शुभम खेडकर नाहीच आहे, चप्पल चोर आहे हा. कारण की आता ऑप्शन नाही आम्हाला तिकडे पलीकडे चप्पल घेऊन यांच्या. मित्रांनो, पंढरपूरमध्ये आम्ही चप्पल स्टँड मांडलेलं आहे. बघू शकता चपला वगैरे आम्ही इथं ठेवल्या घेतलेल्या आहेत. इथं मेन डोर आहे आपलं. हो, 5 रुपये झाले बरं का. 5 रुपये झाले, 5 रुपये. चप्पल स्टँड मांडलं तुम्ही थोड्या वेळ इथं. 50 रुपये घाललाय आपला आजचा. चला चहा गरम गरम चाय, गरम चाय, चाय गरम, चाय गरम, गरम चाय. वावळ सगळेच भाऊ येले का एका याच्यातच? होय मावशी, एका याच्यात सगळे घेतले का? असं जेवणाचा बेत झालेला आहे आमचा आता संध्याकाळचा. आणि एवढं जाम थकलेलो आहे आम्ही सगळे. बाप्पाची खुर्चीच मोडली. दादा तो आता लागला का? साप निघलं घरात. कोणत्या कपड्याला? सुपली आम्ही आणते मारून टाक. नाहीये हे वेगळं आहे. साप आहे वाळ ते असे निघत साप आहे तो. नाही बाई, साप आहे. मऊ याच्यावर चालता येईना त्याला. कोणी बघितलं? मी. पण एवढे दिवसात नाही निघलं, आजच कसं निघलं? इथं रोडवर आण मग त्याला. नको मारी मरण ते मग. इथं आण, नाही का पलीकडे टाक ना. मम्मीनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे टीम वर्क केलेलं आहे. आणि सापाच्या पिल्लाला, ऍक्च्युली सापाला नाही म्हणता येणार, सापाच्या पिल्लाला आम्ही बाहेर रोडवरती साईडला सोडून दिलेलं आहे. कारण की इथं आपला एरिया आहे, तर इथं घरात परत यायला नको, थोडंसं लांब सोडलं गेला. छोटंसं पिल्लू आहे, छोटंसं पिल्लू होतं, काही विषय नाही एवढा. मावशीने आम्हाला आणले फिरण्यासाठी. सकाळ सकाळ झोपेतून उठून, झोपी काय नाही झाली, आणि फिरण्यासाठी आम्ही आलोय आनंदी गणपती मंदिर अकलूजला. मस्त अशा लोकेशनला आलोय आम्ही. मंदिर तर एक नंबर आहे मागं महादेवाचं, आणि समोर असा काही व्ह्यू आहे. किस्साच झाला. काय झालं श्रवण? बॉडी पॉवर श्रवण लागला. श्रवण पाडला चिखलात. श्रवण पाडला चिखलात. हा ना, म्हणत आम्ही जेवायला आलेलो आहे मस्त. आणि मावशीचं नियोजन म्हणजे विषय नाही, परफेक्ट नियोजन असं. टप्प्यात कार्यक्रम असतो, विषयच नाही तिथं. रडू नको. काय म्हणला तो? काय तू कितीचा आहे? बर बर, हे जाऊ का भाऊ? चला काका, चलो बाय बाय. कोणाचा आहे तू? चला चला गाडीत. आम्ही काय पुढू? किल्ला बघा. तुमचा किल्ला बघा. मस्त मस्त, एन्जॉय एन्जॉय. चला काका. आपल्या घरी पोहोचलेलो आहे आणि आता हा सगळा राडा काढायचा आपल्याला.
डिक्कीमधून. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला, धन्यवाद मनापासून. आणि असंच प्रेम करत राहा, असंच ब्लॉग बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. चलो बाय बाय.